Hello dear student. Today we will learn our mathematics subject. Today's topic is practice 1 to 9. So student, open your book and look at page number 17. बालमित्रांनो, पुस्तक उघडा आणि पान नंबर 17 वर पहा. In our previous classes we studied how to write number 1 and understand and write number 2 up to 9. म्हणजेच गेल्या तासांना आपण 1 ते 9 या अंकांविषयी शिकलेलो आहोत. Today we only practice how to write number 1 to 9 in the square. म्हणजेच आज आपण 1 ते 9 हे अंक स्क्वेअरमध्ये चौकोनामध्ये कसे लिहायचे ते पाहणार आहोत. याची प्रॅक्टिस करणार आहोत. कारण तुम्ही ज्या वह्या वापरता त्या सगळ्या वह्या ह्या स्क्वेअरच्या आहेत. बरोबर आहे की नाही बालमित्रांनो? तुम्ही ज्या वह्या वापरता अंक लिहिण्यासाठी, मॅथमॅटिक्ससाठी, त्या सगळ्या स्क्वेअरमध्ये आहेत आणि त्या स्क्वेअरमध्ये म्हणजे चौकटीमध्ये आपण अंक कसे लिहायचे याचा सराव या ठिकाणी करणार आहोत. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 are symbols used for numbers. They are called digits. Practice writing the digits. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सगळे सिम्बॉल्स आहेत नंबर लिहिण्याचे. त्यांना आपण डिजिट म्हणतो किंवा अंक असं म्हणतो की म्हणजे त्या एक आकृत्या आहेत किंवा 1 हा असाच काढतात, 2 हा असाच काढतात. हे आपण ठरवलेलं आहे किंवा हे पूर्वीपासूनच ठरलेलं आहे आणि त्यालाच आपण डिजिट्स म्हणतो, त्यालाच आपण अंक म्हणतो. आणि तेच अंक कसे लिहायचे स्क्वेअरमध्ये ते आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया अंक कसे लिहायचे ते. दिस इज ब्ल्यू लाईन नंबर 1. ब्ल्यू लाईनमध्ये आपण नंबर 1 लिहिणार आहोत. पहा, या चौकटीच्या बरोबर मध्ये आपण अंक काढायचा आहे. चौकटीच्या बरोबर मध्ये आपण अंक काढणार आहोत. नंबर 1 माझ्यापेक्षाही तुमचा छान आला पाहिजे कारण मी बोटाने काढते त्यामुळे तो वरती खाली स्क्रीनवर होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही नंबर 1 काढायचा आहे. तुम्ही नंबर 1 असाही काढू शकता. आलं लक्षात? त्यानंतर नंबर 2 पिंक स्क्वेअरमध्ये आपल्याला नंबर 2 काढायचा आहे. गुलाबी रंगाच्या चौकटींमध्ये नंबर 2 काढायचा आहे. इन दिस वे वी राईट नंबर 2. म्हणजेच बरोबर मध्यभागी हा नंबर 2 आला पाहिजे. कोणताही अंक हा चौकटीच्या बरोबर सेंटरला आला पाहिजे. त्यानंतर आहे नंबर 3. नंबर 3. In this way you can write number 3. After that number 4. नंबर 4. आणि ह्या सगळ्या चौकटींमध्ये तुम्ही लिहायचं. आलं लक्षात? आफ्टर दॅट नंबर 5. नंबर 5.
In this way, you write number 5. After that, you practice number 6, number 7, number 8, number 9. याप्रमाणे तुम्ही भरू शकता की नाही, काढू शकता की नाही. म्हणजे एका चौकटीत दिलेला अंक तो सगळ्या चौकटींमध्ये काढायचा आहे. पहा, इथं पहिल्यांदा आहे नंबर 1. या सगळ्या ब्ल्यू चौकटीमध्ये तुम्ही नंबर 1 काढायचा आहे, पण अतिशय व्यवस्थित, छान आणि शांतपणे काढायचा आहे. नंतर या पिंकमध्ये नंबर 2, नंतर ग्रीनमध्ये नंबर 3, येलोमध्ये नंबर 4, पर्पलमध्ये नंबर 5, ऑरेंज कलरमध्ये 6, ब्ल्यूमध्ये 7, 8 पिंक कलरमध्ये आणि 9 ग्रीन शेडमधल्या स्क्वेअरमध्ये आपल्याला काढायचे आहेत. मग काढाल नाही सगळे अंक? ओके, मला वाटते तुम्हाला हे जमू शकते, कारण तुम्हाला ऑलरेडी सगळे अंक काढता येतात, सगळे डिजिट्स काढता येतात. व्हॉट इज द नेक्स्ट टास्क? पाहूया आपण काय म्हटले ह्या दुसऱ्या टास्कमध्ये. राईट नंबर्स in the blank spaces. Okay, write numbers in the blank space. No spaces, space. Okay, रिकाम्या जागी कोणता अंक, रिकाम्या जागी अंक लिहा, रिकाम्या जागी अंक लिहा. चला तर मग आपण या रिकाम्या जागी अंक लिहूया. Here they write number 3 and before 3 there are 2 space are blank. 3च्या अगोदर 2 जागा ह्या रिकाम्या आहेत, न भरलेल्या आहेत. So we write here before number. मग 3च्या बिफोर कोणता नंबर येईल? नंबर 2. नंबर 2. 2च्या बिफोर नंबर 1. मग 3च्या आफ्टर कोणता नंबर येईल? 3च्या नंतर कोणता येतो? नंबर 4. 4 आफ्टर 5. 5 आफ्टर 6. 6 आफ्टर 7. 7 आफ्टर 8. 8 आफ्टर 9. आलं लक्षात? याप्रमाणे हे पेज तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर खालच्या पेजवर, पेज नंबर 18 वर तुम्हाला छान ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. चला तर मग ती आपण सोडवूया. काय म्हटलं या पेजवर? इन दिस पेज count and circle the correct number. Count and circle the correct number. म्हणजेच मोजायचे आणि योग्य नंबरला गोल करायचा आहे. ही ॲक्टिव्हिटीज या पानावर दिलेली आहे. सो लेट्स स्टार्ट टू सॉल्व these ॲक्टिव्हिटीज. चला तर मग ह्या ॲक्टिव्हिटीज आपण सोडवूया. Look here in the first picture. Here it is 4 parrots. 4 parrots. Let's count 1, 2, 3, 4. So 4 ला आपण काय करायचं? सर्कल करायचं. त्यांनी ऑलरेडी करून दिलंय. बघूया आपण सेकंड पिक्चर. This is the second picture. These are birds. These are birds. How many birds are in this picture? Count 1, 2, 3, 4, 5, 6. These are 6 birds. मग या ठिकाणी 6 कुठे लिहिलेला आहे? 3 आहे, 7 आहे आणि 6 आहे. मग 6 ला गोल करायचं, सर्कल करायचं. जमेल? ओके. What is the next picture? Wow. There are 2 peacocks. मोर आहेत की नाही? There are 2 peacocks. One
and 2. 1 and 2. So 4, 2, 3, 5. मग यातल्या 2 ला आपण काय करायचं? सर्कल करायचं. How many ducks in the fourth picture? चौथ्या चित्रामध्ये किती डक्स आहेत? बदक किती आहेत? लेट्स काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 ducks in this picture. 9 बदक आहेत. पहिलं काय आहे अंक? 8, 7 and 9 and 9. आणि इथं नंतरचा अंक कोणता होता? 6. ओके. What is the next picture? There are some crows. There are some crows. कावळे आहेत की नाही? How many these are? 1, 2, 3, 4, 5. These are 5 crows. So circle the 5 number. After that, how many wolves in this picture? किती घुबड आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. These are 8 wolves. So I circle number 8. Number 8. झालं कंप्लीट. बालमित्रांनो, पेज नंबर 17 आणि पेज नंबर 18 या पानावरच्या ॲक्टिव्हिटीज आज तुम्ही होमवर्कमध्ये करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाठ्यपुस्तकावर सोडवायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही वहीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चित्र काढून त्याचा सराव करायचा आहे. जमेल ना? ओके. I hope you understood these 2 pages. So I stop here and I say goodbye. We will meet next video lecture next time. Till then, bye bye.